तर हॅलो गाईज, स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आपला बड्डे स्पेशल ब्लॉग. आज आपल्या कृष्णूचा बड्डे आहे आणि चप्पूला पण बड्डे आपल्या ताईचा. तर सकाळपासून आपल्याला कामात लागवत आता इथून जायच्या पहिले आपला ब्लाऊज द्यायला पहिले आपण छोटासा ब्लाऊज घेऊन जाऊ, ब्लाऊज देऊन येऊ आणि त्यानंतर मग परत आपल्या पनवेलला पण जायचे मम्मीला घेऊन. तर कृष्णूला अजून काही घेतला नाही, तर कृष्णूला काहीतरी घेऊ आपण पनवेलला जाऊन. तर मग तुम्हाला बघायला भेटेल. आपल्यासोबत स्वतः किस्सर मॅन सामने भाई म्हात्रे तीच देताना तुम्हाला दिसतं ते. तर आता आम्ही चालले, दोघा जण आहेत. तो भाई गाडी चालवतोय, मागं बसते जरा. चला आपण पहिले जाऊ ब्लाऊज द्यायला, ब्लाऊज देऊ आणि मग नंतर आपण पनवेलला जाऊ. चला काहीच वातावरण मग असतं भारी झालं बघा. आज नंबर वातावरण झालं. तर गाईज फायनली ब्लाऊज दिला आम्ही आणि निघालो तर घराकडे चाललो. तर घरी इथून आपल्याला परत घरी जाऊन मम्मीला घेऊन पनवेलला पण जायचे. नाश्ता पण नाही केला, काय नाही केला आहे. उठलो, आंघोळ केली आणि डायरेक्ट इकडं ब्लाऊज द्यायला आलो. जाऊ पहिले घरी, तोपर्यंत दर्शन घ्या राधाकृष्ण मंदिर. आलो आता जस्ट घरी, नाश्ता केला आणि आता लगेच मम्मीला घेऊन चाललो पनवेलला काहीतरी घ्यायला कृषीला. तर आता पहिला मम्मी फ्रेश होते तर लगेच जाऊ आपण आणि काहीतरी घेऊन येऊ. डोसा, इडली, सांबर, चटणी चटणी. डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी. डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी. इडली, सांबर, चटणी चटणी. गाईज चालले मी गाडी घेऊन पनवेलला. पहिल्यांदा मम्मीला घेऊन बघू कसं चालवता भेटतं का नाही, चालवलं भेटतं का नाही भेटतं. काय घ्यायचे मला पण माहिती नाही अजून. कपडे घ्यायचे काय घ्यायचे तर आपण जाऊ पनवेलला. तर काय गाडीवरती व्हिडिओ तर नाही करणार मी, कारण की जमणारच नाही आहे का. तुम्हाला एक पनवेलकडे भेटतो आता. तर मम्मी बाहेर, आपण पण जाऊ आता पनवेलला आणि तुम्हाला नंतर भेटू कुठल्या शॉपमध्ये झाली तिथं. चला नंतर भेटू तुम्हाला. बाय बाय. A few moments later. गायचं मी पोचतो पनवेलला. तुम्ही दुकान बघून समजू शकता आता आम्ही कुठं आलेत. कृष्णला काहीतरी घ्यायला बघू, काहीतरी घेऊ आणि मग जाऊ. मम्मी इथं बघू काय घेतलं आणि काय नाही तुम्हाला सांगतोच. गाईज फायनली वस्तू घेऊन झाले, पण व्हिडिओ काय बनवायला भेटली नाही कारण की नुसतं फोनच चालू होतं. तर काय बनवलाच नाही व्हिडिओ. आता चालला मिळालं दुसरीकडं. आता काय करायचं मग मी शर्ट चेंज करायचे बाप्पांचा, तो शर्ट चेंज करू आणि कपडे घ्यायचे बाबूला. आता ते वस्तू घेतली तुम्हाला डायरेक्ट घरी गेला दाखवतो वस्तू काय घेतली ती. चला मला डायरेक्ट नंतर भेटू. आता जस्ट घरी आलो पनवेलशी. अवतार बघा कसला ऊन लागतं तुम्हाला काय सांगू. आता दुपार पण नाही, आता दुपारच झाली समजा 4:15 वाजता दुपारचं. अजून जेवण नाही काय नाही. जेवतो, फ्रेश होतो आणि लगेच आपल्याला जायचं बड्डेला. लगेच कृषीच्या बड्डेला जायचे, घरी निघायचे. तुम्हाला आता डायरेक्ट नंतर भेटतो. तो कृषीला काय आणलं गिफ्ट तुम्हाला दाखवतो. थांबतो थोड्या तोपर्यंत वेट करा जरा. गाईज हे बघा फायनली गिफ्ट ओपन करू मी. बघा गिफ्ट हे बघा जरा रिव्हील फायनली. गाईज फायनल तयारी झाली सगळ्यांची. भाऊंची गाडी पण आली, किया. सार्थक पण निघाला आता जायला. आपण डायरेक्ट जाऊ बड्डेला. मला नंतर भेटू बड्डेला. गाईज फायनली आम्ही निघलो आता बड्डेला जायला. संध्याकाळचं 7:02 झाले आहेत, म्हणजे जवळ 7 वाजलं, 7:02 झाले. आता आम्ही निघलो जायला. थोडा लेटच झाला. आता सार्थक आणि मी चालले बाईकवरती. मम्मी आणि पप्पा गेले रिक्षा घेऊन पुढं. रिक्षा केले त्यांनी, रिक्षा करून गेलेत. तर जागू आणि भाऊ येतील मागून, बरीचशी म्हणली आहेत. नाही तुम्हाला तिकडे गेल्यावरती भेटतो. आता गाडीवरती नुसता आवाज येईल हवेचा. मग नंतर भेटतो बाई. बाय बाय. गाईज भाईची इच्छा आहे केक घ्यायचा म्हणून. केक नाही सॉरी गॉगल. जाऊन दाखव बाई. आम्ही हा केक घेतला आहे आमच्याकडून. हां साक्षी. तर गाईज आम्ही आता
पोहोचलो जवळ तांबारीला रिसला पोहोचलो. इथं केक घेतला आम्ही आमच्याकडून स्वतःचा. तिथं पण केक आहे 2.5 किलो, पण आम्ही पण घेतला आहे आपल्याकडून. तर केक घेतला आता आपण जाऊ परत छकोची इथं. आम्ही आता दुसरा केक घ्यायला आलो ऑर्डरचा बाबूचा. हे बघा केक कापाच्या तिथं मी रिव्हिल केला आहे. तर गाईज मोहपाडाच्या मार्केटमध्ये आम्ही असंच फिरतो दोघा जरा. केक घ्यायला आलतो पण केक घेतला. आता दुसरी वस्तू जरा घेतली होती पप्पांची जरा, ते सांगू शकत नाही. तर आता मी चालू केक घेतला त्याला मी केक घेऊन घरी केक कापाला. जरा फोनाचं नाव आता ठेव तिथंच पुढं बसचा कायच घे बघा केक आहे तिथं. तर रिक्षात घेतल्यात आता काकांच्या चालू डायरेक्ट घरी केक कापा. बर्थडे तुझा पण ए डबल पार्टी ना एक हा पार्टी कृषीव हे कृषीव तर गाईच काल बड्डेवरून जरा लेट झाला घरी यायला. आवाज पण गेला वाटतं. तर जरा लेट झाला घरी यायला. 12:30 1:30च्या टायमाला काहीतरी घरी आलो तर ब्लॉग एंड करायचा राहून गेला. तर एवढंच होता ब्लॉग आपला काय नव्हता. तर बड्डेचा ब्लॉग होता. सकाळी 10:30ला गेलो चक्कूची 9:30 ब्लाऊज द्यायला गेलो. ब्लाऊज दिला नंतर किशूला गिफ्ट घ्यायला गेलो. तर तुम्हाला बघितलं ब्लॉगमध्ये. आणि मस्त तिथून आल्यानंतर जेवलो आणि मग केक कापायला गेलो म्हणजे बड्डे सेलिब्रेट करायला गेलो. तिथून यायला 12:30 1 वाजला. तर ब्लॉग एंड करायचा राहून गेला. एवढंच होता ब्लॉग. तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.